नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. महादेववाडी NIBM परिसरात पुरेसा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा याकरिता शिवसेनेने स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन सातत्यानं संघर्ष केला. यामुळे दोराबजी मॉल समोरील पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाक्यांमधून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. राजकीय दिखावा न करता नागरिकांच्या शुभ हस्ते पाण्याच्या साठवण टाक्यांचे लोकार्पण करण्यात आले असल्याचे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी महादेववाडी येथे बोलताना केले. या लोकार्पण सोहळ्यावेळी सुभाष टकले, राजू हेमाडे सर, जयवंत नवरे, प्रसाद सर, प्रशांत श्रीवास्तव, नितीन बोके, ओमप्रकाश चौधरी, निकम काका, विकी मल्होत्रा, कृष्णा प्रसाद, रमेश सर, आकाश टकले, रवींद्र भानगिरे, चेतन शिरोळे, शिवाजी दांडे, मनोज जाधव, राहुल येडके, अक्षय टकले, राजू भानगिरे, सचिन भानगिरे, सुहास पटवळ, सागर गाडे, रोहन गायकवाड, शीतल गाडे, ज्येष्ठ नागरिक, सोसायट्यांमधील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. दोराबजी मॉल समोरील पाण्याच्या टाक्यांमधून पाणी पुरवठा शिवसेनेच्या माध्यमातून सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे अभिनंदन करत शिवसेनेचे आभार मानले. पाहूया हा वृत्तांत. काल जरी उद्घाटन झालं असेल तरी गेले 2017 पासून मी असन, शिवसेना पक्ष असन, इथले स्थानिक NIB नेक्स्ट या ज्या रईजा चौक, त्या दोराबजी पॅराडाईज, या आजूबाजूच्या ज्या सोसायटी आहे, त्याचबरोबर फोरम असन, जे स्थानिक नागरिक असन, हे सर्व गेले अनेक वर्ष या पिण्याच्या टाक्या चालू झाल्या पाहिजे, टाक्या बांधून पडल्या, त्या नागरिकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत होते. त्यामुळे आज सर्वसामान्य जनतेचा ठिकाणी विजय झालेला आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या हस्तेच आज या ठिकाणी जलपूजा या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्या काय आजूबाजूच्या दोराबजी पॅराडाईज असन, महादेववाडी, उंडरी, NIB नेक्स्टच्या ज्या काय सोसायटी आहे, मग इथून तर आपण वसंत पार्क, DPS स्कूल तिथल्या नागरिकांना ह्या टाकीतून पाणी देणार आहे. त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे आणि त्या नागरिकांना चांगल्या प्रकारचं पाणी बंद नळातून या ठिकाणी मिळालं पाहिजे म्हणून हा जो काय आजपर्यंत ज्या नागरिकांनी प्रयत्न केला आहे त्यांच्याच हस्ते या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. आपल्याला आरोप केला जातो की 10 वर्षापूर्वीच पाणी येणं अपेक्षित होतं, असा आरोप आपल्याला केला जातो. नेमके गेले 10 वर्षापासून जर आपण बघितलं असन, काळे पडळ असन, त्याजवळ हांडवाळीचा काही भाग असन, मग सेलोनोपार टाकी असन, भुजबळ टाकी असन, ह्याही टाक्या आम्ही त्या ठिकाणी चालू केल्या. कारण रामटिकडे या ठिकाणी 90 लाख लिटरच्या क्षमतेची पाण्याची टाकी आहे. त्या टाकीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात जी लोकसंख्या वाढलेली आहे, या लोकसंख्येला आपण ते पाणी देऊ शकत नाही. काही हाईटवरचा भाग असल्यामुळे कमी दाबाने या ठिकाणी पाणी पुरवठा होत होता म्हणून आम्ही पहिले सेलोनोपार टाकी त्या ठिकाणी चालू केली, दोराबजी आपल्या भुजबळ टाकी चालू केली, तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी पाणी दिलं. त्यानंतर ह्या टाक्या ज्यावेळेस बांधून पडल्या होत्या 2017 ते 2000 आत्ताच्या कालावधीपर्यंत सातत्याने ह्या टाक्या बांधल्यानंतर ज्या दत्तनगर आंबेगाववरून आपल्याकडं लाईन येणार आहे वडगाववरनं, त्या लाईनीला काही ना काही अडचणी त्या ठिकाणी येत होत्या. म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन तिथले शेतकरी असतील, स्थानिक नागरिक असेल, पुणे महानगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी असेल आणि शिंदे साहेबांचे मध्यस्थी सगळ्यांची करून त्या शेतकऱ्यांच्या जागेतून ह्या लाईनी टाकून घेतलेल्या आहे. आणि ह्या आत्तापर्यंत जो काम केलेलं आहे निश्चित या सगळ्यांचा ह्याच्यात वाटा. मी म्हणत नाही की माझ्या एकट्याचा आहे, सर्व पक्षांनी यासाठी प्रयत्न केले, सर्व नागरिकांनी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे या सर्वसामान्य नागरिकांचा विजय. जरी गेले 10 वर्षापूर्वी या टाक्यांची कामच चालू झाली नव्हती. 2013ला ज्यावेळी पुणे महानगरपालिकेने काही टाक्या 82 टाक्या 20/7च्या माध्यमातून 82 टाक्या करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी ह्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या सर्व नंबर 8 महादेववाडी या ठिकाणी करण्यात येणार होत्या. त्यावेळेस प्रवीण गेडम साहेब होते, VG कुलकर्णी होते साहेब, परंतु त्याने त्या ठिकाणी त्या जागा मिळत नव्हत्या म्हणून आपण या सर्व नंबर 25 महादेववाडी या ठिकाणी या टाक्या बांधण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला आणि निश्चितच आज त्याला यश आलं आणि सर्व नागरिकांना पाणी थोड्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचं पाणी या ठिकाणी मिळेल. श्रेयवादाची लढाई चालू आहे, फ्लेक्सबाजी चालू आहे. बघा, आपण बघितलं असन की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की भविष्य काळामध्ये देशावर जे संकट येणार आहे, मग पेट्रोल असन, डिझेल असन, सोनं असन, हे खरेदी करू नये आणि आर्थिकदृष्ट्या कुठलाही खर्च या ठिकाणी करू नये.
त्याचा आदर्श घेऊन आम्ही आज हा सर्व कार्यक्रम केलेला आहे. निश्चितच काल काय झालं काय नाही ते सर्व जनतेने बघितले, जनतेने त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना उत्तर देऊन त्यांना या ठिकाणी मोठे करण्यापेक्षा जे काही जनतेने बघितलंय निश्चितच जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी रोष निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फोरमचं कौतुक केलं. निश्चितच ज्यांनी या टाक्यांसाठी काम केलंय, ज्यांनी या टाक्यांसाठी पाठपुरावा केलाय, मग त्यामध्ये फोरम असन, इथल्या स्थानिक नागरिक असन, सोसायटी असेल, त्याचबरोबर जेवढेही विविध पक्षाचे कुणी नागरिक असन, पक्षाचे पदाधिकारी असं, मग काँग्रेस असो, राष्ट्रवादी, भाजप असो, शिवसेना असो, शरद पवार गटाचे राष्ट्रवादी असो, यांनी प्रत्येकाने यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कुणी याचं श्रेय न घेता जे सर्वसामान्य जनतेने ह्या नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे ह्याच गोष्टीसाठी प्रयत्न केला. त्यामुळे मी सर्वसामान्य नागरिकांचा, सर्व कार्यकर्त्यांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो.